मित्रांनो, या आधीच्या भागात आपण JRD टाटांविषयी जाणून घेतलं। 1993 मध्ये त्यांचा जर्मनीत असताना वृद्धापकाळाने मृत्यू झाला। त्यापूर्वी 2 वर्ष आधी म्हणजे 1991 मध्ये त्यांनी टाटा समूहाची धुरा टाटा कुटुंबियांपैकीच एक असलेले रतन नवल टाटा यांच्याकडे सोपवली होती। रतन टाटा हा खरतर JRDंनीच पारखलेला आणि पैलू पाडलेला हिरा होता आणि संधी मिळाल्यावर रतन टाटांनी टाटा समूहाचं नाव भारताबाहेर, युरोप आणि अमेरिकेत पसरवलं। इंडियाची कार इंडिका लॉन्च केली, टाटा नॅनो लॉन्च केली आणि त्याचबरोबर लँड रोव्हर, जॅग्वार, कोरस असे जागतिक दर्जाचे प्रकल्प टाटांच्या पंखाखाली आणले। तेव्हा आज जाणून घेऊया रतन नवल टाटा यांच्याविषयी आणि टाटा समूहात त्यांनी काय बदल केले याविषयी। मी तुमच्याबरोबर आहे रुजुता। रतन टाटा यांचा जन्मही ब्रिटिश राजमधलाच। 28 डिसेंबर 1932 ला नवल टाटा आणि सुनू टाटा यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला। सुनू टाटा या समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांची भाची, तर वडील नवल हे प्रत्यक्ष जमशेदजी कुटुंबियातले नव्हते, पण जमशेदजींचा लहान मुलगा रतनजी टाटा यांनी त्यांना वयाच्या 6व्या वर्षीच दत्तक घेतलं होतं। त्यामुळे रतन टाटा यांचं बालपण टाटांच्या घरातच झालं। मुंबईत ते टाटा पॅलेसमध्ये राहत होते आणि त्यांना शाळेत सोडायला आणि घरी आणायला त्या काळात रॉल्स रॉयस गाडी असायची। पण हे सोडलं तर एरवी त्यांचं बालपण आजी नवाजबाईच्या करड्या नजरेखाली गेलं। आईचा अकाली मृत्यू झाल्यानंतर वडील नवल यांनी दुसरं लग्न केलं होतं, त्यामुळे नवाजबाई रतन आणि नोएल या भावंडांच्या पालक होत्या आणि त्यांचं नातवंडांच्या शिक्षण आणि वर्तन या दोन्हीवर बारीक लक्ष होतं। मुंबईतल्या नावाजलेल्या कॅम्पियन स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर ते पुढच्या शिक्षणासाठी 1955 मध्ये कॉर्नेल विद्यापीठात अमेरिकेला गेले। तिथे त्यांनी स्ट्रक्चरल डिझाइन आणि आर्किटेक्चरचं शिक्षण पूर्ण केलं। 1962 पर्यंत ते अमेरिकेतच होते आणि अमेरिकेतल्या वातावरणातला मोकळेपणा, तिथल्या सुधारणा आणि नवीन कल्पनांचं स्वागत करण्याची उद्योजकता यामुळे ते भारावलेले होते। तिथलं शिक्षण संपल्यानंतर IBM नोकरीची ऑफरही त्यांच्याकडे होती आणि त्यांनी ती जवळजवळ स्वीकारलेलीही होती। पण इतिहास वेगळा घडायचा होता। आजी नवाजबाई आजारी पडल्या आणि रतन टाटा मुंबईत परतले। तिथे आल्यावर तसे ते रिकामेच होते तोपर्यंत, जोपर्यंत JRD टाटांनी त्यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेतलं नाही। तू भारतात आलायस आणि IBM मध्ये काम करण्याचं स्वप्न बघतोयस हे मनाला पटत नाही, तू टाटा सन्स मध्ये असायला हवंस, JRDंनी ठणकावून सांगितलं। त्यांनी रतन टाटांकडे त्यांचा बायोडेटा मागितला, जो रतन टाटांकडे नव्हता। मग रतन टाटांनी तिथेच इलेक्ट्रिक टाइपरायटरवर बसून त्यांचा एक बायोडेटा बनवला आणि तो पाहून JRDंनी त्यांची रवानगी टाटा मोटर्समध्ये केली। टाटा समूहात तुम्ही फक्त टाटा आहात म्हणून मोठ्या पदावर बसवण्याची पद्धत नव्हती आणि पात्रता नसतानाही संधी देण्याची तर नव्हती। त्यामुळे JRDंनी रतन टाटांना आधी पारखून घेतलं, पण अल्पावधीतच हा मुलगा त्यांना आवडला। त्यांनी 3 वर्षातच रतन यांच्यावर टाटा स्टीलमध्ये मोठी जबाबदारी टाकली आणि टाटांच्याच नेल्को कंपनीत जेव्हा अडचणी होत्या तेव्हा त्या सोडवायलाही रतन यांनाच सांगितलं। थोडक्यात रतन यांची परीक्षा सुरू होती आणि त्यात ते यशस्वी होत होते। त्यामुळेच 1991 मध्ये JRDंनी 87व्या वर्षी जेव्हा निवृत्त व्हायचं ठरवलं तेव्हा जराही विचार न करता तरुण विचार असलेल्या रतन टाटा यांच्या हातात कंपनीचं अध्यक्षपद त्यांनी सोपवलं। खरं तर संचालक मंडळातील अनेकांना हा निर्णय त्यावेळी रुचला नव्हता, पण JRDंनी या तरुणात असं काही पाहिलं होतं ज्याचं दर्शन अजून इतरांना घडलेलं नव्हतं। असं काय होतं रतन टाटांकडे, त्यासाठी पुन्हा एकदा तो काळ समजून घेतला पाहिजे। 1991 म्हणजे पंतप्रधान नरसिंह राव आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची अर्थव्यवस्था खुली केली ते वर्ष। मागच्या 40 वर्षांचं लायसन्स राज जाऊन देशात खुली अर्थव्यवस्था मूळ धरत होती। बाहेरच्या कंपन्या आता भारतात येऊ शकणार होत्या आणि भारतीय कंपन्यांना नवीन आव्हानांसाठी तयार व्हायचं होतं। पण टाटा समूह तोपर्यंत एक दुसरं सरकारी आगार बनलेला होता, कारण कामकाजाची पद्धतच तशी होती। शिवाय उत्पादनांचा ब्रँड असतो हे टाटांना माहीतच नव्हतं। लायसन्स राज म्हणजे काय हे त्या पिढीत धंदा केलेल्या माणसा इतकं
कधीच तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही. साधं एक दुकान सुरू करायचं झालं तरी म्हणे 50च्या वर परवाने तेव्हा लागत होते आणि ते मिळवण्यासाठी टेबलाखालून पैसे चारणं हे आलंच. त्यामुळे सगळी व्यवस्थाच जटिल होती. अशा वेळी टाटा समूहाला मरगळ झटकून नवीन रूपडं देण्याची गरज होती आणि तेच रतन टाटा यांनी पुढील 20 वर्षात केलं. टाटांना आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तयार केलं आणि टाटाची उत्पादनं नवे ब्रँड जगभरात पोहोचवले. इंडिका म्हणजे इंडियाची कार निर्माण केली. मध्यमवर्गीयांना कारचं स्वप्न दाखवणारी टाटा नॅनो बाजारात आणली आणि टेटली हा चहाचा ब्रँड, जॅग्वार लँड रोवर हा कारचा लक्झरी ब्रँड आणि कोरस हा पोलाद प्रकल्प टाटांनी ताब्यात घेतला. टाटा समूह हा फक्त भारतापुरताच मर्यादित राहिला नाही तर जगभरात पोहोचवला. टाटांनी लँड रोव्हर कशी विकत घेतली याचीही एक रंजक कहाणी आहे. रतन टाटांनीच इंडिका कार सुरू केली होती, पण तिला म्हणावं तसं यश मिळालं नव्हतं. त्यामुळे टाटा मोटर्सनी 1999 मध्ये अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध फोर्ड कंपनीकडे आपला पॅसेंजर गाड्यांचा व्यवसाय विकण्यासाठी बोलणी सुरू केली. 2 गट वाटाघाटीसाठी डेट्रॉईटमध्ये समोरासमोर बसले. तेव्हा टाटांकडून स्वतः रतन टाटा तिथे होते. फोर्ड कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला कार कशी बनवायची हे माहीतच नाही इथपासून बरेच गोष्टी त्यांना सुनावल्या आणि उपकार म्हणून जर वाटलं तर आम्ही तुमचा खरेदीचा प्रस्ताव मान्य करू अशी भाषा केली. रतन टाटा दुखावले, पण त्यांनी एक निर्धारही केला, भारतातील कारचा दर्जा आणि तंत्र सुधारण्याचा. आणि त्याप्रमाणे टाटा मोटर्समध्ये त्यांनी बदल घडवून आणले. आणि गोष्टीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा फोर्डनेच त्यांचे 2 ब्रँड जॅग्वार आणि लँड रोव्हर टाटांना विकले. 2008 मधील अमेरिकन आर्थिक मंदीत फोर्डना हे ब्रँड चालवणं शक्य नव्हतं. फक्त 10 वर्षात रतन टाटांनी फोर्डवरच बाजी उलटवली. 40 वर्ष रतन टाटांनी टाटा समूहाचं नेतृत्व केलं आणि या कालावधीत समूहाचा महसूल 40 पटींनी वाढवला आणि नफा 50 पटींनी. आणि विशेष म्हणजे टाटांचा 65% नफा हा आंतरराष्ट्रीय व्यापारातून येत होता. स्टार्टअप ही कल्पना आता भारतातही चांगलीच रुजली आहे, पण रतन टाटांनी अगदी सुरुवातीपासून तरुण उद्योजकांना पाठिंबा दिला. 40च्या वर स्टार्टअपमध्ये त्यांनी आपली वैयक्तिक मालमत्ताही गुंतवली. ओला कॅब्समध्ये रतन टाटांनी अगदी सुरुवातीला 95 लाख रुपये गुंतवले होते, तर स्नॅपडीलमध्येही त्यांची मोठी गुंतवणूक होती. शिक्षण, औषध आणि उपचारांची उपलब्धता तसंच ग्रामीण विकास या 3 गोष्टींवर त्यांचा भर होता आणि त्यासाठी आपल्या विश्वस्त निधीतून त्यांनी वेळोवेळी मोठमोठ्या देणग्या दिल्या. केंद्र सरकारनं त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण असे देशातील 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकाचे नागरी पुरस्कार देऊन गौरवलं. टाटा समूहाच्या नियमाप्रमाणे वयाच्या 75व्या वर्षी 2012 मध्ये रतन टाटांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर समूहातील अंतर्गत कलहामुळे 2016 ते 2017 पर्यंत त्यांना पुन्हा एकदा हंगामी अध्यक्ष राहावं लागलं. पण तोपर्यंत रतन टाटा बरेच विरक्त झालेले होते. मितभाषी असलेले आणि बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणारे रतन टाटा यांनी कर्मभूमी मुंबईतच वयाच्या 86व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांना सरकारी इतमामात 21 तोफांची सलामी देऊन अंतिम निरोप देण्यात आला. रतन टाटानंतर एन चंद्रशेखर हे टाटा समूहाची धुरा सध्या सांभाळत आहेत. टाटा घराण्यातील 4 प्रेरणादायी कहाण्या आतापर्यंत आपण ऐकल्या, पण टाटा कुटुंबियांनी देशात मोठमोठाले उद्योग उभे केले असतानाही त्यांच्यातील एकही व्यक्ती आतापर्यंत फोर्ब्स किंवा ब्लूमबर्गच्या श्रीमंतांच्या यादीत कसा नाही असा विचार तुम्ही कधी केलाय का? त्यामागेही एक कारण आहे आणि त्यामागे कारण आहे टाटा कुटुंबाची एक परंपरा, जी आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. तोपर्यंत हा भाग तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या YouTube आणि Facebook चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.